होमशेफ रेसिपीजमध्ये मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर सगळ्यात सुरुवातीला पहिले आपण इथे वाटण बनवून घेऊया। तर इथे ना मी असा मस्त हिरवागार लुसलुशीत असा ना ओला लसूण घेतलेला आहे। आता हा हिरवा लसूण ना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून तर जानेवारी महिनाभर फक्त हा महिनाभरच्या कालावधीतच असा मिळत असतो आणि याला जी टेस्ट असते आणि याला जो सुवास असतो ना त्या लसणाच्या अख्ख्या गड्डीला अजिबातही नसतो। त्यानंतर इथे मी ह्या वाटणामध्ये टाकायला म्हणून जवळपास 8 ते 10 एवढ्या हिरव्या अशा मिरच्या घेतलेल्या आहेत, मुठभर असा कोथिंबीर घेतलेला आहे, चमचाभर जिरं आणि 10 ते 12 अशी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। तर सगळ्यात अगोदर ना आता आपण वाटण बनवायला घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी मिरच्या टाकून घेते आहे, जिरं, त्यानंतर कोथिंबीर जो आहे तो धुवून तसा आपण टाकून घेऊया आणि कढीपत्त्याची पानं। बघा हिरवा लसूण वापरताना ना तो चिरून मग धुवायचा नसतो, त्याची सगळ्यात सुरुवातीला ना ही जी वरची जी देठ आहेत ना ही पहिले चिरून घ्यायची आणि त्यानंतर ना हा लसूण जो आहे असाच धुवून घ्यायचा पूर्ण असा अख्खा। जर चिरल्यानंतरचा धुतला ना त्याचा अख्खा फ्लेवर असा ना निघून जातो। बरं हा हिरवा लसूण ना नॉनव्हेजमध्ये म्हणा किंवा मग बटाट्या वड्याच्या भाजीमध्ये त्यामध्ये देखील असा चिरून नुसतं असा बारीक ना त्यामध्ये देखील वापरून बघा, खूप छान अशी टेस्ट येते। आता हा हिरवा लसूण जो आहे ना मी धुवून घेतलेला आहे आणि याला रफली असं आपल्याला ना चॉप करायचं आहे, खूप बारीक चॉप करायची गरज नाही आहे, अगदी रफली असा चॉप करून घ्यायचा आहे आपल्याला। आता एका जुडीमध्ये ना जवळपास 4 लसूण असे होते, 4 ते 5 लसूण असे होते, जवळपास मी इथे 5 ते 6 अशा जुड्या इथे वापरणार आहे। आता ही सगळी पात जी आहे आता आपण मिक्सरच्या भांड्याला टाकून आता एका सोयीने सगळं याच्यामध्ये मावणार नाही म्हणून एवढंच मिश्रण जे आहे थोडंसं पाणी घालून याला ना जरा मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि हे थोडं फिरून झाल्यानंतर मग पुन्हा उरलेला जो लसूण आहे तो यामध्ये टाकून पुन्हा थोडं पाणी टाकून याची फाईन अशी छान अशी पेस्ट अशी बनवून घेईल आहे। आता सगळं वाटण आता इथे वाटून झालेलं आहे, याचं टेक्स्चर तुम्हाला एकदा दाखवते बघा, छान असं फाईन असं छान असं नाही वाटलं गेलेलं आहे। आता हे वाटण जे एका साईडला ठेवून देऊया आणि मग आपण एका चांगल्या खोलगट अशा भांड्यामध्ये 2.5 कप एवढं तांदळाचं पीठ इथे मी घेतलेलं आहे। बरं आता हे जे तांदळाचं पीठ जे इथे मी वापरलेलं आहे ना हे नवीन तांदळाचं पीठ आहे, नवीन तांदळाचंच पीठ इथे आपल्याला वापरायचं आहे, जुन्या तांदळाचं नाही बरं काय। त्यानंतर 1 टेबलस्पून एवढं मी तीळ टाकलेली आहे, चवीपुरती एवढं मीठ घालते आहे यामध्ये आणि यानंतर ना हे जे वाटलेलं वाटण आहे ना ते आपण यामध्ये घालून घेऊया। आणि ना म्हणूनच मी असं म्हटलं की यामध्ये जे 2 मेन इन्ग्रेडियंट्स जे जातात ते हे युजुअली ना ह्याच पिरियडमध्ये म्हणजे की जानेवारी महिन्यातच मिळत असतात बा म्हणून। आता तुम्ही मला म्हणाल की का फेबमध्ये हा तांदूळ मिळत नाही का बा म्हणून, तर ऑफकोर्स मिळतो त्या पिरियडमध्ये देखील, पण ही लसणाची पात त्या पिरियडमध्ये मिळणं म्हणजे खूप कमी असे चान्सेस असतात आणि ह्या जानेवारी महिन्याभर ही लसणाची पात मार्केटला अगदी विकायला असतेच असते। त्यातलं थोडंसं वाटण जे मी एका साईडला असं काढून ठेवलेलं आहे, एखादा आयता टेस्ट करायचं, जर तुम्हाला वाटलं की पुन्हा याच्यामध्ये वाटण पाहिजे आहे त्यावेळेला हे वाटण यामध्ये ॲड करायचं। कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी परफेक्ट अशी आहे, अशाच प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला ह्या आयत्याकरता म्हणून पाहिजे आहे। आणि ज्या वेळेला ना लसणाचा छान असं स्ट्रॉंग फ्लेवर आयताला येतो ना तेव्हाच हे आयते जे आहेत ना खायला मस्त असे भारी असे वाटतात। आता इथे आपलं आयत्याचं मिश्रण जे आहे रेडी आहे। एकीकडे मी तवा जो आहे तापवायला असा ठेवलेला आहे, इथे तव्यावरती चमचाभर असं तेल घालायचं आणि मग टिश्यू पेपरने थोडासा तवा जो आहे नीट असा पुसून घ्यायचा आणि त्यानंतर चमचा किंवा 1.5 चमचाभर असं याच्यावरती असं मिश्रण असं ओतायचं आणि अलगद हाताने हे जे आहे मिश्रण असं नीट असं पसरवून घ्यायचं। आता ना वरची साईड जी आहे ना थोडीशी अशी सुकल्यासारखी अशी होऊ द्यायची आणि त्यानंतरच याला ना पलटवायचं, लगेच चमचा याला लावायचं नाही तर हे तुटायला असं होतं। साईडने थोडंसं असं तेल यावरती असं टाकून घ्यायचं आपल्याला। एक गोष्ट तुम्हाला एक आवर्जून अशी सांगावीशी वाटते ती म्हणजे कसं ना ह्या दिवसांमध्ये ना विदर्भामध्ये जसं की रोटरी उत्सव, कृषी संमेलन, त्याच्यानंतर बचत गटाचा जो एक मेळावा असतो त्यामध्ये बरेचसे असे खाद्य स्टॉल असे तिथे लागत असतात, पण सगळ्यात जास्त गर्दी जिथे हे लसणाचे आयते मिळतात ना तिथे असतात आणि सहज 30 ते 35 रुपयाला हा लसणाचा आयता विकला जातो। अशाच पद्धतीने खालची बाजू देखील आपण आता छान अशी खरपूस अशी करून घेऊया। नवीन तांदळाला छान अशी चिक्की असते ज्याच्याने की आयते छान असे जमून येतात, म्हणूनच यामध्ये नवीन तांदळाचा असा वापर केला जातो। दोन्ही बाजू छान अशा खरपूस करून झाल्या की गरमागरम असे छान असे ना आयते सर्व करायचे आणि आयतेने युजली ना आवळ्याच्या चटणीबरोबर एकदा सर्व करून बघा, ज्याची की रेसिपी आपण ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेलीच आहे। मग ह्या विदर्भीय आयत्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायला आहेत आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहेत। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत होमशेफ रेसिपीज बघत राहा आणि
ट्राय करत राहा.